नमस्कार, मी हेमंत चौधरी. आज आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॅनव्हा हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये यूज करून जास्तीत जास्त आपल्या ग्राफिक्स कसं डिझाइन करू शकतो. त्याचबरोबर ग्राफिक डिझाइन करताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, त्याचबरोबर कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपण प्रॉपरली जास्तीत जास्त इम्प्लिमेंट म्हणजे जास्तीत जास्त त्यात व्यवस्थित पद्धतीने डिझाइन करून जास्तीत जास्त लोकांना अट्रॅक्ट कसं करू शकतो याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. कॅनव्हा हे फ्रीचं सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही फ्रीचे ग्राफिक्स आहेत ते एडिट करू शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या पद्धतीचे ग्राफिक्स हवे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्या ठिकाणी बरेचसे फ्री असे इमेजेस आहेत त्याचा वापर करून किंवा त्यांचे टेम्पलेट्स आहेत त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमचे ग्राफिक्स डिझाइन करू शकता. तर कॅनव्हाचा वापर कसा करायचा याविषयी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहायचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करायला विसरू नका. तर आपण पाहूयात की कॅनव्हाचा वापर कसा करायचा. चला लगेच आपल्या स्क्रीनकडे जाऊयात. या ठिकाणी तुम्हाला विचारलंय व्हॉट विल यू डिझाइन, तुम्हाला काय डिझाइन करायचं याविषयी त्यांनी माहिती विचारलेली आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी कोणकोणत्या म्हणजे व्हिडिओ, Instagramच्या पोस्ट डिझाइन करायचे, Facebookच्या पोस्ट किंवा YouTubeचं थंबनेल, YouTubeचं चॅनल आर्ट, लोगो असे विविध प्रकारचे या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेले. तुम्ही कोणत्याही प्रकारे ते एडिट करू शकतात. लोगो सुद्धा एडिट करू शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी अजून ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही Facebookचं कव्हर डिझाइन करू शकतात, बॅनर्स डिझाइन करू शकतात, A4 डॉक्युमेंट्स असतील ते डिझाइन करू शकतात. त्याचबरोबर असे तुम्ही सर्टिफिकेट, फ्लायर्स, नंतर प्रेझेंटेशन बनवू शकतात, इन्फोग्राफिक सुद्धा बनवू शकतात, Instagramच्या स्टोरी बनवू शकतात, Instagramच्या पोस्ट, त्याचबरोबर तुमची स्टोरी असेल ती सुद्धा तुम्ही बनवू शकतात. कार्ड, पोस्टर, फोटो, कोलाज, कार्ड, सोशल मीडिया, त्यानंतर झूम व्हर्च्युअल बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही या ठिकाणी बनवू शकतात. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे कॉमिक, लिंक्डइन बॅनर, बुक, जे तुम्ही बुक बनवतात, ई बुक बनवणार त्यासाठी बॅकग्राऊंडला बुक म्हणजे ई बुकचं जे कव्हर आहे, कव्हर पेज सुद्धा तुम्ही बनवू शकता. असे विविध प्रकारचे तुम्ही तुमचे जे काही तुम्हाला लागतील अशा पद्धतीचे बॅनर्स तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. या ठिकाणी बरेचसे टेम्पलेट सुद्धा दिलेले आहेत. त्या ठिकाणी सोशल मीडिया, पर्सनल, बिझनेस, मार्केटिंग, एज्युकेशन, ट्रेंडिंग अशा विविध प्रकारचे या ठिकाणी त्यांनी टेम्पलेट्स दिलेले आहेत. त्या टेम्पलेटचा वापर करून तुम्ही डायरेक्टली तुमचे जे काही व्हिडिओ असतील ते बनवू शकतात. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी त्यांनी त्यांचे काय काय फीचर्स आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला जर लर्निंग्स घ्यायच्या असतील तर या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही लर्निंग्स हे घेऊ शकतात. म्हणजे कसं तुम्ही कॅनव्हाचा वापर करून बेस्ट आणि बेस्ट अशी डिझाईन्स बनवू शकतात. तर या ठिकाणी त्यांनी काही ट्रेनिंग सुद्धा दिलेले आहेत. त्या ट्रेनिंग तुम्ही कंप्लीट करून त्या ठिकाणी लर्निंग्स घेऊ शकतात. त्यानंतर प्राइसिंगमध्ये तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता. प्रो, एंटरप्राइजेस, एज्युकेशन, नॉन प्रॉफिट अशा विविध प्रकारचे प्राइसिंग दिली. पण तुम्ही सध्या जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही फ्रीमध्ये सुद्धा हे यूज करू शकता. तर या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. जर तुम्हाला कॅनव्हाचं समजा आपल्याला थंबनेल बनवायचं आहे, YouTube थंबनेल बनवायचं आहे. YouTube थंबनेल सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल YouTube थंबनेल. त्यावर डायरेक्ट क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विविध प्रकारचे त्यांचे जे काही टेम्पलेट्स आहेत ते टेम्पलेट्स तुम्हाला यूज करायला देतील. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बरेचसे फ्रीचे जे काही टेम्पलेट्स आहेत ते टेम्पलेट्स तुम्ही डायरेक्टली यूज करू शकतात. जर तुम्ही प्रोला ऍक्सेस घेतला तर तुम्हाला बरेचसे नवीन नवीन हे जे काही टेम्पलेट्स आहेत ते टेम्पलेट्स तुम्हाला यूज करायला भेटतील. तर या ठिकाणी जे काही प्रो जे आहेत ते तुम्हाला प्रो ऍक्सेस म्हणजे तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागेल. पण या ठिकाणी बरेचसे फ्री सुद्धा आहेत. ते फ्रीचा वापर करून सुद्धा तुम्ही बेस्ट आणि बेस्ट तुमचे थंबनेल बनवू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी क्रिएट पूर्ण ब्लँक जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्ही क्रिएट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. आपण त्यांचं टेम्पलेट घेऊन त्याचबरोबर त्या टेम्पलेटला व्यवस्थित पद्धतीने एडिट करूयात. म्हणजे चांगला आपलं बेस्ट असं थंबनेल बनवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे त्यांनी. आता आपण या ठिकाणी भरपूर त्यांचे टेम्पलेट्स आहेत. हे या ठिकाणी भरपूर टेम्पलेट्स आहेत. त्यानंतर एलिमेंटचा वापर करून सुद्धा आपण भरपूर एलिमेंट्स या ठिकाणी ऍड सुद्धा करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी अपलोड जे काही आपले स्वतःचे इमेजेस असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी डायरेक्टली अपलोड करू शकतो. या ठिकाणी विविध प्रकारचे त्यांनी दिलेले आहेत. जर तुम्हाला जे काही एलिमेंट्स हवे असतील ते तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी सर्च करून सुद्धा ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी अपलोड जर तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओज, फोटोज जर अपलोड व्हिडिओ किंवा ऑडिओ, इमेजेस वगैरे अपलोड करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून अपलोड करून ठेवू शकता. मग जर जर तुम्हाला कोणते इमेजेस वगैरे हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी फोटोजवर क्लिक करून तुम्ही इमेजेस सर्च करून तुम्हाला जी काही इमेज हवी आहे ती तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी सुद्धा काही प्रो इमेजेस आहेत ते तुम्हाला वापरता येऊ शकत नाही जर तुम्ही फ्रीचं अकाउंट यूज करत असणार तर. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट तुम्हाला विविध प्रकारचे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी
एडिट करू शकतात. त्याच ठिकाणी या ठिकाणी ऑडिओ सुद्धा दिलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ बनवत असणार तर तुम्ही ऑडिओचा वापर करून सुद्धा व्हिडिओ बनवू शकता. त्या ठिकाणी व्हिडिओ, त्याचबरोबर तुमच्या Instagramवरनं जर कोणती इमेजेस वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मोरवर जर क्लिक केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या अजून एक्स्ट्रा ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शनचा वापर सुद्धा तुम्ही या ठिकाणी इझिली करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. आता आपल्याला या ठिकाणी थंबनेल एडिट करायचं आहे, म्हणून आपण एक बेस्ट डिझाइन टूल अशा पद्धतीचे जे काही थंबनेल आहे ते आपण हे करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला इमेज टाकायची आहे. ऑलरेडी माझ्या इमेजेस आहेत, मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवलेली आहे. ती इमेज आपण या ठिकाणी टाकणार आहोत. या ठिकाणी ही इमेज टाकलेली आहे. या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही कलर सुद्धा इझिली चेंज करू शकता. तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो कलर या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही सिलेक्ट सुद्धा करू शकता किंवा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत ते त्यांचा वापर करून सुद्धा तुम्हाला जो काही कलर हवा असेल तो तुम्ही इझिली या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं थंबनेल हे डिझाइन करू शकता. आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे शेअर. या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही डाउनलोडवर जाऊन जी काही इमेज असेल ती इमेज डायरेक्टली डाउनलोड करून घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं थंबनेल हे इझिली बनवू शकता. तुम्हाला जर अजून नवीन स्किल शिकायचे असतील खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद सुद्धा साधू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.